केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। किनवट शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था, कंपनीच्या गलथान कारभारामुळे अपघातांचे सत्र, रोजा असतानाही सामाजिक कार्यकर्त्याचा मदतीचा हात। शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम संबंधित कंपनीच्या गलथान कारभारामुळे अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचले आहे। रस्ता अर्धवट अवस्थेत सोडून दिल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून येथे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। विशेष म्हणजे प्रशासनाच्या या दुर्लक्षाला कंटाळून एका सामाजिक कार्यकर्त्याने रमजानचे कडक उपवास असतानाही स्वतःहून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। वाहनधारकांच्या जीवाशी खेळ। शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेले रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे। यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अचानक जोरदार धक्के बसत असून अनेकदा वाहने एकमेकांवर आदळण्याच्या घटना घडत आहेत। दुचाकी स्वारांसाठी तर हा रस्त्यावरील पूल मृत्यूचा सापळा बनला आहे। वारंवार मागणी करूनही कंत्राटदार कंपनी याकडे लक्ष द्यायला तयार नाही। रमजानच्या उपवासातही शेख वजीर मदतीला धावले। प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित कंपनी गेंड्याची कातडी ओढून बसली असताना सामाजिक कार्यकर्ते शेख वजीर यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे। सध्या रमजानचा महिना सुरू असून कडक उन्हात त्यांचे उपवास म्हणजे रोजा सुरू आहेत। अशा परिस्थितीतही रस्त्यावरील अपघातांपासून लोकांचा बचाव व्हावा म्हणून त्यांनी पोती जमा करून रस्त्याच्या कडेला भराव टाकला आणि वाहनांच्या प्रवासासाठी पर्यायी मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। त्यांच्या या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। पुलाचे काम बनले डोकेदुखी। शहरातील अभय महाजन यांच्या घराजवळील पुलाचे काम करून कंत्राटदाराने काम थांबवले आहे। या ठिकाणी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनांना जोरदार धक्के बसत आहेत। नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मुख्य रस्त्याचे काही काम पूर्ण झाले असले तरी कडेला आवश्यक असलेला भराव आणि मजबूतीकरण अद्याप अपूर्णच आहे। प्रशासनाला जाग कधी येणार? एकीकडे सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावत आहेत, तर दुसरीकडे संबंधित कंपनी आणि वरिष्ठ अधिकारी सुस्त आहेत। प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल किनवटचे नागरिक विचारत आहेत। शेख वजीर यांच्या या कृतीनंतर तरी संबंधित कंपनीला जाग येईल आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।